आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये अलाइड अँगल्स हा जो कन्सेप्ट आहे तो पाहतो आहे आणि या अलाइड अँगलसाठी मी 3 पॉईंट्स तुम्हाला लिहून दिले होते. त्यापैकी पहिला पॉईंट असा होता की कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणता रेशो पॉझिटिव्ह आणि कोणता निगेटिव्ह आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. सेकंड नंबरचा पॉईंट हा इथे लिहिलेला आहे. जर अलाइड अँगलमध्ये π/2चा ऑड मल्टिपल येत असतील, π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 9π/2, 11π/2, अशा वेळेस रेशो चेंज होतात. साईन हा रेशो कॉसमध्ये, कॉस साईनमध्ये, टॅन कॉटमध्ये, कॉट टॅनमध्ये, सेक कोसेकमध्ये, कोसेक सेकमध्ये. पण जर अलाइड अँगलमध्ये हे दुसरी लिस्ट लिहिली आहे इथे π, 2π, 3π, 4π, 5π असे अँगल्स येत असतील तर मग रेशो चेंज होणार नाही. साईन हा रेशो साईन, कॉस कॉसच राहतो, टॅन टॅन, सेक सेक, कोसेक कोसेकमध्ये आणि कॉट हा कॉट रेशोच राहतो. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन ऑफ 690 डिग्री. साइन ऑफ 690 डिग्री. तर पहिले तुम्हाला हा जो 690 डिग्रीचा अँगल आहे ना, या अँगलची ॲडजस्टमेंट प्रॉपर करता आली पाहिजे. 690 डिग्रीच्या आधी येणारा 90च्या मल्टिपल अँगल तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी 9चा टेबल जर माहिती असेल ना तर तुम्हाला हे सोपी जाईल. 690च्या आधी येणारा 90च्या मल्टिपल जो अँगल आहे तो येतो 630 डिग्री आणि प्लस किती लिहायचं आहे, कारण हा अँगल या अँगलपेक्षा मोठा आहे तर प्लस तुम्हाला काय लिहावे लागतील 60 डिग्री. आता हे 630 डिग्री 90च्या टेबलमध्ये येतात. 90च्या टेबलमध्ये येतात त्याला तुम्ही 7 × 90 असं लिहू शकता. 7 × 90, 7 × 90 डिग्री प्लस 60 डिग्री आणि 90 डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्वर्शन जर केलं तर ते येतं π/2 प्लस 60 डिग्री. तर तुम्ही या 690 डिग्रीला लिहू शकता 7π/2 प्लस 60 डिग्री. 7π/2 प्लस 60 डिग्री साइन ऑफ 690 डिग्री इज इक्वल टू साइन ऑफ 7π/2 प्लस 60 डिग्री. ॲडजस्टमेंट समजली आहे का? पहिले आपण त्या अँगलच्या आधीचा 90च्या मल्टिपल अँगल शोधला. 690 डिग्रीच्या आधी येणारा 90च्या मल्टिपल अँगल कोण आहे 630. त्याला 7 × 90 डिग्री असं लिहिता आलं आणि मग 90 डिग्रीला आपण π/2 लिहिलं आहे. तर 690 डिग्रीची ॲडजस्टमेंट आपण केली आहे 7π/2 प्लस 60 डिग्री इज इक्वल टू, इथे जो अँगल आला आहे ना तो आता 7π/2 आहे. या ब्रॅकेटमध्ये जो अँगल आलेला आहे 7π/2, हा 7π/2 या दोन लिस्टपैकी कोणत्या लिस्टमध्ये येतो सांगा? फर्स्ट 7π/2. हे बघा 7π/2 आहे, फर्स्ट लिस्टमध्ये आहे. अशा वेळेस काय होतं आहे की हा साईन रेशो कन्वर्ट होतो कॉसमध्ये. इथे कोणता रेशो आहे? साईन. हा रेशो आता चेंज होणार. कशामध्ये चेंज झाला? कॉस. हा अँगल लिहिण्याची गरज नाही, हा अँगल लिहायचा इथे 60 डिग्री, कॉस 60 डिग्री. साईन 7π/2 प्लस 60 डिग्रीला लिहिलं, कॉस 60 डिग्री. संपलेलं नाही अजून. आता तुम्हाला शोधायचं आहे की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. 7π/2 प्लस 60 डिग्रीचा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो. याच्यासाठी काय करायचं, ह्या दोन लाईन्स काढायच्या. π/2 आहे, एक क्वाड्रंट एक π/2चा. असे किती π/2 पाहिजेत? 7. बघा 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, 5π/2, 6π/2, 7π/2. इथं येतात 7π/2. एक क्वाड्रंटमध्ये एक π/2, दोन क्वाड्रंटमध्ये 2π/2, 3 क्वाड्रंटमध्ये 3π/2, 4 क्वाड्रंटमध्ये 4π/2, 7 क्वाड्रंट घ्यायचे. तर बघा इथून सुरुवात करायची. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 इथे आलाय. आता 7π/2 मध्ये प्लस आहे. जेव्हा प्लस असेल तर हा अँगल या 7π/2 पेक्षा मोठा आहे. मोठा आहे म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट येणार आहे? फोर्थ. तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. हा कम्प्लीट अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? फोर्थमध्ये. आणि या फोर्थ क्वाड्रंटमध्ये हा साईन रेशो कसा असतो? तर या क्वाड्रंटमध्ये साईन रेशो हा निगेटिव्ह असतो. म्हणून या कॉसला इथे तुम्हाला कोणती साईन घ्यावी लागेल? निगेटिव्ह साईन. जे साइन ऑफ 7π/2 प्लस 60 ला लिहिलं मायनस कॉस ऑफ 60 डिग्री.
आणि टेबलमध्ये आता कॉस 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ही निगेटिव्ह साईन. टेबलमध्ये कॉस 60ची व्हॅल्यू राहते 1/2. तर इथे साईन ऑफ 690 डिग्रीचा आन्सर आला आहे -1/2. खूप सिंपल आहे. हे एका मेथडने झालं. यालाच दुसऱ्या मेथडने सुद्धा मी तुम्हाला सांगतो. किती आहे अँगल? 690 डिग्री, बरोबर आहे. आता आपण काय करणार आहोत, 690 डिग्रीच्या नंतरचा येणारा अँगल शोधणार आहोत. नंतर येणारा 90च्या मल्टिपल. तो अँगल कोण आहे? 720 डिग्री. 9च्या टेबलमध्ये येणारा जो अँगल आहे ना तो 720. आता हा अँगल याच्यापेक्षा कमी आहे, तर यामधून आपल्याला काहीतरी मायनस करावं लागेल. 720मधून किती डिग्रीचा अँगल मायनस केला म्हणजे 690 भेटणार आहे? तर 30 डिग्री. 720 मायनस 30 डिग्री इज इक्वल टू 690 डिग्री. आता हे 90च्या टेबलमध्ये येतात. 720 डिग्री याचा रॅडियनमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे तर 4π आणि मायनस येणार आहे 30 डिग्री. त्याला तुम्ही 4π - 30 असं लिहू शकता. 690ला साईन ऑफ ब्रॅकेटमध्ये 4π - 30 डिग्री झालं लिहून. आता अँगल कोणाला? 4π. सांगा या पहिल्या लिस्टमध्ये आहे की दुसऱ्या? सेकंड लिस्टमध्ये. बघा इथे 4π आहे. आता 4π म्हटल्यानंतर रेशो चेंज होणार नाही. साईन हा रेशो साईन राहतो, कॉस हा कॉस, टॅन हा टॅन, कॉट राहतो, सेक आणि कोसेक. तर या साईनला आपण साईनच राहू देणार. अँगल घ्यायचा 30 डिग्रीचा. हा अँगल गेला कोणत्या क्वाड्रंटमध्ये ते शोधायचं आहे. आता कोणता अँगल? 4π - 30. बघा आता पाय म्हटलं की दोन क्वाड्रंट सोबत घ्यायचे. इथून इथपर्यंत आलं तर पाय, हा झाला 1π. परत इथून इथपर्यंत गेलो तर 2π. पुन्हा इथून इथपर्यंत आलो तर झालं 3π. पुन्हा इथून इथपर्यंत गेलो तर झाले 4π. आपल्याला पाहिजे होते 4π, ते इथे आले 4π. आता 4π मधून मायनस केलेला आहे म्हणजे हा अँगल 4π पेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 4. पुढच्या क्वाड्रंटमध्ये जाणार नाही. जर प्लस असतं तर पुढच्या क्वाड्रंटमध्ये गेला असता. मायनस आहे म्हणून या क्वाड्रंटमध्ये आला. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 4. फोर्थमध्ये साईन रेशो कसा असतो? निगेटिव्ह. म्हणून या साईनला इथे कोणती साईन द्यायची? मायनस. इज इक्वल टू ही निगेटिव्ह साईन. टेबलमध्ये साईन 30ची व्हॅल्यू आहे 1/2. तर साईन ऑफ 690 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती आली -1/2. दोन्ही मेथडने आन्सर सेम येतो. तुम्ही आधीच्या 90 डिग्रीच्या मल्टिपल अँगल घ्या किंवा नंतरचा 90 डिग्रीच्या मल्टिपल अँगल घ्या, कोणताही घ्या, तुम्हाला आन्सर सेम भेटणार आहे. आता बघू आपण सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. सेकंड व्हॅल्यू काढायला सांगितले. साईन ऑफ 495 डिग्री. 495 डिग्रीचा साईन रेशो काढायचा आहे. अँगल कोणता आहे बघा? 495 डिग्री. 495 डिग्रीच्या आधी येणारा 90 डिग्रीच्या मल्टिपल अँगल शोधा. तो येतो आहे 450 डिग्री. प्लस किती केले म्हणजे हा अँगल भेटणार? तर 45. हा अँगल चेक करा एकदा, 90च्या मल्टिपल आहे. मग याला लिहिताना कसं लिहिणार? रॅडियनमध्ये त्याला 5 × 90 + 45 असं लिहिता येतं. हे 5 आहेत. 90चं रॅडियनमध्ये कन्व्हर्शन आहे π/2 + 45 डिग्री. 5 π/2 + 45 डिग्री. साईन ऑफ 495 डिग्री इज इक्वल टू साईन ऑफ 5 π/2 + 45 डिग्री इज इक्वल टू अँगल कोणता आला आहे बघा. इथे ज्या दोन लिस्ट मी तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. ह्या पार्ट पाहिजे तुमच्या. 5 π/2 हा अँगल आलेला आहे. 5 π/2. अशा वेळेस हा साईन रेशो चेंज होणार आहे. साईन रेशो कशामध्ये कन्वर्ट होणार? कॉसमध्ये. त्याला आपण लिहिणार आहोत आता कॉस ऑफ, हा अँगल घ्यायचा 45 डिग्री. कॉस 45 संपलेलं नाही अजून. आता तुम्हाला चेक करायचं आहे की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो. क्वाड्रंट चेक करण्यासाठी काय करायचं? ह्या दोन लाईन्स काढा. π/2चा कोइफिशियंट किती आला आहे? 5. तर मग एक क्वाड्रंट घ्यायचं. इथून इथपर्यंत आलं तर π/2, इथे आलं तर 2π/2, इथे आलं तर 3π/2, इथे आलं तर 4π/2 आणि पुन्हा इथे गेलो
तर हे झाले 5π/2. 5π/2 इथे येतात. या 5π/2 मध्ये प्लस आहे म्हणजे हा अँगल या 5π/2 पेक्षा मोठा आहे. 5π/2 इथे आले होते. हा अँगल आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? सेकंड. कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला? सेकंड. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड. आणि मला सांगा सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन रेशो कसा असतो? पॉझिटिव्ह राहतो. म्हणून याला इथे साइन काय येणार आहे? प्लस. तर लिहिण्याची गरज नाही. हे नाही लिहिले तरी चालतील. cos 45 ची जी व्हॅल्यू आहे ती राहते 1/√2. तर आपल्याला साइन ऑफ 495 डिग्रीचा आन्सर भेटला आहे 1/√2. ही झाली एक मेथड. याला आता दुसऱ्या मेथडनी आपण फाइंड करणार आहोत. अँगल आहे 495 डिग्रीचा आणि त्याच्यापेक्षा मोठा येणारा अँगल शोधा. 495 डिग्रीपेक्षा मोठा येणारा जो 90च्या मल्टिपल आहे तो येतो 540 आणि आता यामधून मायनस किती करणार आहात? 45. 540 मधून 45 मायनस करा, तुम्हाला अँगल 495 डिग्री मिळतोय. याला लिहिताना आता 6 × 90 असं लिहिता येतं. -45 90च्या मल्टिपल आहे हा अँगल. याला 6 × π/2 -45 असं लिहिलं आहे. आता काही जण म्हणतील की 6π/2 हा या लिस्टमध्ये येतो, चुकीचं आहे. काही म्हणतील की पायच्या डिनॉमिनेटरमध्ये 2 आले तर लिस्ट ही आहे, असं नाही. या π/2चा कोइफिशियंट चेक करा एकदा, कोण आहे? 6. कोणता नंबर आहे? A1. त्याला या 2 ने डिवाइड करता येतं. या 2 ने या 6 ला डिवाइड केलं तर इथे काय येणार? 3. तर हा अँगल आला 3π - 45 डिग्री. अँगल काय आला आहे? 3π - 45. लिस्ट कोणती आहे? ही. रेशो चेंज होणार का? नाही होणार. साइन रेशो आहे. याला मी असं लिहिलं साइन ऑफ 3π - 45 डिग्री. 3π आहेत, रेशो चेंज होणार नाही, रेशो राहणार. साइन अँगल आहे तो 45 डिग्री. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये? ह्या दोन लाईन काढायचं. किती पाय आहेत? 3. तर इथून इथपर्यंत 1π, हे झाले 2π, हे झाले 3π. -45 म्हणजे हा अँगल 3π पेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजे इथं 3π येतो, त्याच्यापेक्षा कमी म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट? सेकंड. आणि सेकंडमध्ये साइन रेशो कसे असतात? पॉझिटिव्ह. लिहिण्याची गरज नाही. = साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. तर साइन ऑफ 495 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती भेटली 1/√2. आता बघू नेक्स्ट. आता आपण व्हॅल्यू फाइंड करणार आहोत cos ऑफ 600 आणि दोन्ही मेथडनी नाही, आता मी एकाच मेथडनी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. दोन्ही मेथड आता लक्षात आले असतील. अँगल कोणता आहे? 600. 600च्या आधी येणारा 90च्या मल्टिपल अँगल आहे तो 540 डिग्री आणि प्लस याला लिहिता येतं 60 डिग्री. आता याची ॲडजस्टमेंट मगाशीच मी सांगितलं होतं तुम्हाला. या 540ला रॅडियनमध्ये लिहिता येतं 3π. मगाशी आपण असं लिहिलं होतं 6π/2. 6π/2 मीन्स 3π आणि प्लस येणार आहे 60 डिग्री. हा तो अँगल आहे. cos ऑफ 600 डिग्री इज इक्वल टू cos ऑफ याला लिहिलं 3π + 60 डिग्री. अँगल कोण आहे? 3π. कोणती लिस्ट आहे? सेकंड. रेशो चेंज होणार का? नाही होणार. हा cos रेशो राहणार आहे. cos अँगल आहे तो 60 डिग्री. शोधायचा आहे तुम्हाला हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेला. लगेच या दोन लाईन काढा. पाय किती वेळा आला? 3 वेळा. इथून इथपर्यंत काय झाला? 1π. इथून इथपर्यंत 2π. इथून इथपर्यंत 3π. इथं आलो 3π. 3π मध्ये +60 डिग्री केले आहेत. +60 म्हटल्यानंतर पुढच्या क्वाड्रंटमध्ये थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणता रेशो पॉझिटिव्ह असतो? टॅन आणि कॉट. बाकीचे कसे असतात? निगेटिव्ह. आपल्याला कोणता पाहिजे? कॉस रेशो याच्यामध्ये कसा आहे? निगेटिव्ह. तर इथे साईन काय घ्यायची? मायनस. आणि -cos 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2. तो cos ऑफ 600 डिग्रीची व्हॅल्यू जर काढली ते येणार आहे -1/2. खूप सिंपल आहे, खूप सोपी आहे. तुमच्यासाठी 2 प्रॉब्लेम होमवर्क आहे, ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे. एक आहे tan ऑफ 225 डिग्री, हे व्हॅल्यू फाइंड करायचं. आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे
साईन ऑफ 315 डिग्री. कदाचित झाला असेल हे प्रॉब्लेम कालच्या याच्यामध्ये, तरी पण आणि दोन्ही मेथडनी सॉल्व करा. कमी 90च्या मल्टिपल असलेला कमी अँगल पण घ्या आणि 90च्या मल्टिपल असलेला मोठा अँगल पण तुम्ही घेऊ शकता. या दोन मेथडचा यूज करून हे दोन प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क करायचे. टॅन ऑफ 225 डिग्री, साईन ऑफ 315 डिग्री.